ठरलं तर मग या मालिकेचा 27 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो आज निघाली बरं का सायली कोल्हापूरला आणि माझं बोलणं पण खरं झालं. तन्वी आणि अश्विन कनेक्शन जुळायला लागलंय बरं का. आता बघा सुरुवातीला या प्रियाने आणलेले असतात बाहेरून समोसे. पूर्णाजी तिला विचारतात अगं बाई तन्वी आज समोसे केलेस का तू अचानक. आता ही म्हणते नाही पूर्णाजी अगं मार्केटमध्ये ते फेमस अग्रवाल स्वीट आहे ना तिथून ऑर्डर केलेत. अश्विन म्हणतो आज आपल्या घरामध्ये बाहेरून आणलेत समोसे हे जरा रेअरच आहे बाबा. अस्मिता म्हणते तुला नको असेल तर दे मला मी खाऊन घेईल. अश्विन म्हणतो काही नको तू तुझ्या प्लेटकडे बघ ना माझ्या प्लेटवर कशाला डल्ला मारते. प्रिया लगेच म्हणते अरे तुम्ही भांडू नका एकदा खाऊन तरी बघा तुम्हाला टेस्ट आवडते का ते. आता हे सगळे बाहेरचे विकतचे समोसे खातात बरं का म्हणजे कधी न बाहेरचं खाणारे हे सगळे समोसे खातात मस्त दाबून. आता ही प्रिया म्हणते कल्पना मामी अगं खाऊन तरी बघ ना. कल्पना ताईंनी आता तो समोसा खाल्लाय बरं का आणि आता त्यांना तो आवडलाय सुद्धा. मग प्रिया म्हणते आवडला ना मामी समोसा. मला वाटलंच होतं आवडेलच तुला. बरं झालं बाबा मी बाहेरून समोसे ऑर्डर केले कारण मी समोसे केले असते ना घरी तर तुम्हाला कळलंच नसतं की तुम्ही समोसे खाताय का ढोकळा खाताय ते. मग सगळेजण हसायला लागतात आणि कल्पना ताईंच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलंय बरं का. पूर्णाजी म्हणतात बाई बरं झालं तू स्वतः सांगितलं ते. प्रिया म्हणजे अरे बाप रे बाप काय खरं बोलायची नदी ओसंडून वाहतीये तिच्यामध्ये विचारू नका. आता ती म्हणते अगं खरं तर सांगायलाच हवं ना पूर्णाजी अगं तू कल्पना मामी या घरात एक से एक सुगरणी आहेत आणि तुमच्या पुढे माझा कसा निभाव लागणार. मला कुठे येतो तुमच्यासारखा स्वयंपाक करता आणि खोटं तर बिलकुल बोलता येत नाही. केवढा मोठा जोक मारते आणि मग म्हणते माझं जे आहे ना ते असं आहे बाबा. मग लगेच ही अस्मिता म्हणते मला ना तुझा स्वभाव हा खूप आवडतो बघ तन्वी. मग लगेच प्रिया म्हणते आण इकडे आण त्या प्लेट्स मी ठेवून देते अस्मिता आण इकडे. आता विमल म्हणते राहू दे ना ताई मी उचलेल प्लेट. मग प्रिया लगली चांगुलपणाचा एवढा आव आणि महापूर आणतीये की विचारू नका. लगेच म्हणते विमल राहू दे ग किती थकतेस तू दमून जातेस ना दिवसभर काम करून. आण इकडे मी ठेवून देते त्या प्लेट्स साधी साधी कामं करू देत ग मला. असं म्हणून आता तिने त्या खरकट्या प्लेट्स नेल्यात बेसिन मध्ये आणि धुवून पण टाकते बरं का. आता तिथे अश्विन लगेच तिच्या मागे मागे जातो. मी म्हंटल ना प्रेक्षकांनो हा अश्विन गुतणार आहे 100%. अश्विनला तन्वी फार चांगली वाटायला लागली आहे. अश्विन म्हणतो अगं तन्वी आज तुझ्यामुळे ना माझ्या मम्माच्या चेहऱ्यावर स्माईल आलं बघ थँक्यू सो मच. प्रिया म्हणते अरे थँक्यू काय रे अश्विन माझी फॅमिली नाहीये का ही. मग अश्विन म्हणतो अगं आहे ग पण म्हणूनच तू आमचा मूड ठीक करायला किती धडपडतेस. तन्वी तू जेव्हापासून या घरात आली आहेस ना तेव्हापासून या घरचं वातावरण खूपच छान झालंय बघ. बरं बाई बरं मी यासाठी तुला थँक्यू म्हणणार नाही. प्रिया आता अशी डोळे वटारते त्याला की थँक्यू म्हणू नको म्हणून आणि अश्विन आता तिच्याकडे बघून अशी स्माईल करतो आणि आता प्रिया तिचं काम कंटिन्यू करते. अश्विन तिथून निघून जातो पण आता तिकडनं अर्जुन येत असतो बरं का. अर्जुन आणि चैतन्य. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो चैतन्य अरे मी मधुभाऊंना जाऊन सॉरी म्हणू का मधुभाऊंना सांगू का की मी त्या वकिलाला का मारत होतो काय झालं ते. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन आता तू काहीही कॉम्प्लिकेशन्स निर्माण करू नकोस तू आता फक्त शांत राहा. अर्जुन म्हणतो अरे यार चैतन्य मी जे करायला जातो त्याचं उलटच होतं रे कसं बिघडवून टाकतो ते मला समजतच नाही. चैतन्य त्याला म्हणतो असं तू फक्त आता रिलॅक्स हो आणि जास्ती विचार करू नकोस शांत राहा. आता हे सगळेजण अर्जुनकडेच बघत असतात. अर्जुन खाली येतोय. आता लगेच प्रिया तोंड चोपडेपणा करायला तयारच असते. तिने बघितलंय अर्जुन येतोय खाली म्हणून आणि लगेच समोशाची प्लेट रेडी ठेवली आहे. अर्जुन खाली आल्या आल्या ती अर्जुनच्या पुढे समोशाची प्लेट करत म्हणते अरे अर्जुन घे ना समोसा प्लीज. नाही म्हणजे मला माहितीये तू माझ्या हातची कॉफी पीत नाहीस म्हणजे हा समोसा तू खाऊ शकतोस. मी बनवलेला नाहीये मी बाहेरून ऑर्डर केलाय हा समोसा तू खा बिंदास खा. अर्जुन म्हणतो मला भूक नाहीये. मग प्रिया म्हणते अरे असं काय करतोस. मग अश्विन म्हणतो खाण्यावर नको राग काढू दादा बस तरी. मग अर्जुन म्हणतो मी नाही काढत आहे खाण्यावर वगैरे राग. मग प्रिया म्हणते मला माहिती आहे माझ्यावर राग काढतोयस ना तू. पण अर्जुनला इतका राग येतो प्रियाला पाहिलं कीच त्याच्या डोक्यात सणक जाते आणि आता तो तिच्याकडे रागाने बघतो आणि तिथून निघून जातो. कल्पनाताई कशा अर्जुनला बघतात बघा तिथे बसून आणि आता हे सगळेजण आपापली कामं कंटिन्यू करतात. पण आता प्रिया बघा प्रिया काही शांत बसत नाही प्रेक्षकांनो. ती मुद्दामच तिथे आली आहे या सगळ्या फॅमिलीला डिस्टर्ब करायला. प्रिया आता मुद्दाम इशू करत म्हणते जाऊ दे अर्जुन अस्वस्थ आहे म्हणून तो जरा करतोय माझ्यावर चिडचिड मला कळतंय ते. पण आता पूर्णाजीला फार वाईट वाटतंय प्रियाचा उतरलेला चेहरा बघून.
प्रिया म्हणते, खरंच या घरचं वातावरण किती बिघडलंय ना. सायली गेली निघून, पण ती निगेटिव्हिटी अजूनही या घरात मला जाणवतीये. आता प्रियाच्या सगळ्या होला हो करतायत हे प्रेक्षकांनो, म्हणजे ती म्हणेल तसं आता सुरू आहे घरामध्ये. आता अस्मिता लगेच म्हणते, ही निगेटिव्हिटी घालवायला काय करायला हवं ग तन्वी. मग लगेच प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी, अगं मामी, मला असं वाटतं, म्हणजे मी सुचवू का बघा. मग लगेच अस्मिता म्हणते, अगं हो बोल ना. प्रिया म्हणते, मला काय वाटतं की आपण घरामध्ये होम करून घेऊयात का. नाही म्हणजे तेवढंच काय, ते मंत्रोच्चार कानी पडतील ना आणि घरातलं वातावरण एकदम पवित्र वगैरे होऊन जाईल. अश्विन फार इम्प्रेस झालाय बरं का तन्वीवर प्रेक्षकांनो आज, कारण तो प्रत्येक वेळेला तिच्याकडे बघतोय असं त्यांनी दाखवलंय. आता पूर्णाजी म्हणतात, काय छान सुचलं ग तुला तन्वी. अगं हे कल्पना, अगं करून घे बरं गुरुजींना फोन आणि त्यांना सांग की पुढच्या आठवड्यात करू आपण होम. लगेच प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी, पुढच्याच आठवड्यात करू ना, कशाला दिवस वाया घालवायचे. नाही म्हणजे या घरचं वातावरण लवकरात लवकर बदलायला हवं असं मला वाटतंय. आणि मामी, तू बिलकुल दगदग करायची नाही. होमाच्या तयारीपासून ते सगळं सगळं करायला मी पुढे आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. मी सगळं करेल, तुम्हाला चालेल ना. मग आता कल्पनाताई म्हणतात, तू म्हणशील तसं. पूर्णाजी म्हणतात, हो बेटा चालेल, पण प्रतिमाला फोन कर. मग आता बघा प्रेक्षकांनो, अश्विन लगेच म्हणतो, तन्वी अगं तुला काहीही मदत लागली ना तर तू आधी सांग मला. अश्विन म्हणतो, काय ग तन्वी, मगाशीच आपलं ठरलं होतं ना की एकमेकांना थँक्यू म्हणायचं नाही म्हणून. कशी ग तू. आता तन्वी लगेच स्माइल करते त्याच्याकडे बघून. कल्पनाताईंना काय उमाळा आलाय प्रेमाचा. अरे बाप रे बाप. लगेच त्या तन्वी जवळ जात म्हणतात, तन्वी ये बरं बेटा, आम्हा सगळ्यांना खाऊ घातलंस तू, पण तू खाल्लंच नाही. लगली तिचा हात धरून तिला लगली खुर्चीवर काय बसवता, लगे तिला समोसे काय वाढता, लगली चटणी बिटणी वाढता, खा म्हणता, आग्रह आग्रह, बाबा बाबा बाबा, घ्या म्हणा घ्या, भावीसून करून घ्या, यांना पाहिजेच प्रेक्षकांनो असं. यांचं जेव्हा वाटोळं होईल ना तेव्हा यांचे डोळे उघडतील, कारण तन्वी एवढी चांगली पोरगी आहे हे आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना माहिती, अजून यांना माहिती नाहीये ना म्हणून. तर अस्मिता अशी बघायला लागते, ती समोसा खाते तेव्हा, म्हणजे वा वा, तन्वी काय बोलते, तन्वी काय वागते. आता तन्वी 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 यांच्या घरामध्ये फक्त तेवढी चर्चा आहे. मग आता हे सगळेजण ती समोसा खात असताना असे किती वेळ तिला बघताय असं दाखवलंय. आता आलाय सायलीचा सीन. सायली काहीतरी करत बसलेली असते. मधुभाऊ आल्यामुळे ती पटकन तिथून उठून जाते. मधुभाऊंनी कुसुम जवळ तिकीट दिलेत आणि ते म्हणतात, उद्या तुमची सकाळची बस आहे, हे तिकीट आहेत कोल्हापूरच्या बसचे. आता कुसुम त्यांच्याकडे बघतच राहते. मग सायली पण येते तिथे हॉलमध्ये. मधुभाऊ म्हणतात, लवकर निघा सकाळी, कुर्ल्याहून बस सुटणार आहे. कुसुम म्हणते, कुर्ल्याहून का. मग आता हे मधुभाऊ म्हणतात, सकाळी जी बस सुटते त्याचे तिकीट लवकर मिळणार नाही, पण मला तुम्ही दोघी जणी उद्या संध्याकाळपर्यंत इथे थांबायला नको आहात. आता तुम्ही लवकरात लवकर निघा सकाळी आणि तुम्ही कुर्ल्याहूनच निघा, तिथून निघालेलंच बरं. आता कुसुमला आलं ना टेन्शन बिचारीला, पण सायली मात्र फक्त ठीक आहे असं म्हणते. मग मधुभाऊंना फार वाईट वाटतं आता सायलीबद्दल. मग मधुभाऊ सायली जवळ जातात आणि तिला प्रेमाने समजवत म्हणतात, हे बघ सायली बेटा, आता मागचं सगळं विसरायचं, प्रेमाने सुरुवात करायची. संगीता वहिनी आणि तिच्या मुली दोन्हीही सगळेजण तुझी काळजी घेतील. त्या तिघी जरी तिथे नसल्या तरी काजल असेल. स्वतःचं घर समजून राहा आणि काळजी करू नकोस, म्हणजे हळूहळू सगळं ठीक होईल. सायली सांभाळून जा. आता मधुभाऊंनी असं म्हटल्यावर सायलीच्या डोळ्यात फक्त पाणी आहे, बाकी काही नाही. आणि मधुभाऊंना आता खूप वाईट वाटतंय, कारण हृदयावर दगड ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला असं ते दाखवतायत आज प्रेक्षकांनो. आता ते सायलीच्या गालावरनं हात फिरवत तिचे लाड करतात आणि म्हणतात, सावकाश जा बेटा. आणि बघतात तिच्या बऱ्याच वेळ, म्हणजे असं मायेने बघतात, बाई माझं लेकरू. आता त्यांना जाग आलेली आहे एवढं सगळं झाल्यावर. असो, असतं म्हणा, रागारागात आपणही बोलतो, मारतो कधी कधी पोरांना, पण नंतर जवळ घेतो. तसं काहीतरी झालंय मधुभाऊंचं. कुसुम त्यांच्याकडे खूप वेळ बघते. आता आज आलाय महिपतचा सीन प्रेक्षकांनो आणि साक्षीचा. आता त्या जोशीला पट्ट्या बिट्ट्या बांधल्यात बरं का डोक्याला. त्या
अर्जुनने काल त्याला बदाडला ना. आता ही साक्षी अण्णाला म्हणत असते, अण्णा तो ॲडव्होकेट नितीन जोशी तो प्रूव्ह करणार होता ना कोर्टामध्ये, मी 2 तास कुठे होते ते, त्या खुनाच्या 2 तासामध्ये मी कुठे गेले हे त्याला सिद्ध करायचं होतं ना. तो आहे कुठे, सांगा ना अण्णा, कुठे तो आता. आता मैपत नुसता बघत असतो साक्षीकडे. तेवढ्यात तो जोशी वकील तिथे हजर झालाय आणि आता त्याचं सगळीकडे फ्रॅक्चर झालेलं आहे बरं का, नाकाला सुद्धा. मैपत त्याला बघतो आणि म्हणतो, अय अय कोण आहे रे तू, आणि असा कसा घुसला डायरेक्ट आमच्या घरामध्ये, कोण आहेस, कोण तू, आलाच कस काय घरात, चल निघ आहे. आता लगेच तो म्हणतो, अहो असं काय करतं साहेब, अहो मी ॲडव्होकेट नितीन जोशी आहे. आता असं म्हणल्यानंतर साक्षी म्हणते, हा अरे अरे अण्णा, अहो हा खरंच हा नितीन जोशी वकील आहे हो. आता साक्षी उठून उभी राहते आणि बघतच राहते त्याच्याकडे. मैपत म्हणतो, काय रे अय जोशा, अरे तुला कोणी मोडलं. मग आता तो म्हणतो, मला अर्जुन सुभेदारांनी मोडलं. मग आता मैपत म्हणतो, वाटलंच होतं मला, 113% अर्जुन सुभेदार तुला मोडणार होता, मोडलंच तुला. आता तुझा जीव घ्यायच्यात मला सांग की मधल्या 2 तासात माझी पोर कुठे होती, याच्यासाठी तू काही डोकं लावलंय का. मग आता साक्षी म्हणते, अण्णा 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 1 मिनिट थांबता का जरा, त्यांची अवस्था बघा, त्यांना बसू द्या, बसाव तुम्ही. आता मैपत म्हणतो, अय चल चुप बैस, तू उगाच मध्ये मध्ये बोल नको असा. साक्षी तुला लई पुळका येतोय का याचा, मी दिलेल्या पैशावरच त्यानं मलमपट्टी केलेली आहे, चल बाईस खाली बाजूला आहे. साक्षी ऐकून आलं का, खाली बाईस. आणि तू थोबाड उचकट तुझं. आता लगेच हा वकील म्हणतो, हो हो सांगतो तुम्हाला, अहो मी त्या 2 तासाची पूर्ण हिस्ट्री जॉग्राफी तयार केली आहे. त्या रात्री साक्षी मॅडम कुठे गेल्या, का गेल्या, हे मी पुराव्यानिशी कोर्टाला पटवून देऊ शकतो. आता ही साक्षी त्याच्याकडेच बघते. आता या वकीलने काय डोकं लावलंय बघा. तो म्हणतो, मी माझ्या आधीच्या क्लायंटसाठी हीच युक्ती वापरली होती आणि तुम्हाला सांगतो तो खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्त झाला हो. म्हणजे मैपतला आता असं वाटलं प्रेक्षकांनो, कहाँ था ये वकील इतने दिनों तक. आता तो काय म्हणतो बघा. त्याने बोलणं सुरू करायच्या आधी मैपत त्याला म्हणतो, तू बोलत राहा बाबा, बोलत राहा, मला फार गोड वाटते कानाला तुझं बोलणं, बोलत राहा. आता तो म्हणतो वकील की हे बघा मैपतराव, काय आहे ना, आपल्याला कोर्टाला हे सांगायचंय की त्या दिवशी साक्षी मॅडम कुठे अडकलेला आहे. म्हणजे साक्षी मॅडमचा एक सावत्र भाऊ आहे आणि तो सावत्र भाऊ त्या रात्री शेवटच्या घटका मोजत होता आणि त्या रात्री या साक्षी मॅडम त्याला भेटायला गेल्या होत्या. आता हे ऐकल्यावर हा मैपत एकदम खाडकन डोळे उघडतो आणि त्याला नवलच वाटतं की हा काय कुठल्या कुठे डोकं चालवतोय, बाप रे बाप. आता तो मैपत म्हणतो, ए जोशा तू डोक्यावर पडला का रे. हा पडलेला आहे म्हणा तू, ते दिसतच आहे, पण अरे बाबा माझ्या केसाचा रंग पाय तू, काय आहे, अरे या वयात मी दुसरं लग्न करू आणि पोर पण पैदा करू का. आता तो वकील म्हणतो, अहो तुम्हाला काही गरज नाहीये करायची, हे सगळं योग्य कागदपत्र करतील आणि त्याचीच कमाल होईल. या खोट्या सावत्र भावाचं बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट आपल्याला ते फक्त मॅनेज करायचंय आणि तो कुठे जगला, कसा जगला, याचे पुरावे पण असतील ना आपल्याकडे कोर्टाला दाखवायला. साक्षी म्हणते, अच्छा, आणि असे फेक पेपर गोळा करणं तुम्हाला खूप सोपं वाटतं का. त्यावरती हा वकील म्हणतो, अहो खिसा हो, खिसा जर जास्ती ढिल्ला केला तर आपण कोणते पण खेळ खेळू शकतो. अहो माझे कॉन्टॅक्ट आणि तुमचे पैसे जादू करू शकतात. मैपत आता त्याला पुढे काहीच बोलू देत नाही आणि म्हणतो, केला तुझ्यासाठी खिसा डिल्ला मी. म्हणजे ज्या भावाचं साक्षीवर एवढं प्रेम आहे आणि साक्षीचं त्या भावावर प्रेम आहे, तो भाऊ मी तर काही पैदा नाही केला बाबा, पण तू कर पैदा, चल तुझ्यासाठी मी खिसा रिकामा करायला तयार आहे, तू लाग कामाला जोशा, मी पुढचं पाहून घेतो. आता साक्षीला नवल वाटते, अण्णाने फार मोठा डिसिजन घेतलाय, हे सगळं होईल का, म्हणजे हे सगळं तिला जरा फेक वाटायला लागलंय. मग आता साक्षी काहीच बोलत नाही, फक्त बघते अण्णाकडे. मग आता अण्णा म्हणतो, चल लाग कामाला लाग. मग आता तो म्हणतो, बरं निघतो हा साहेब मी. मग आता तो निघून जातो तिथून. पण प्रेक्षकांना हे जरा ऑड नाही वाटलं, म्हणजे इतकं उल्लू घुमवता येतं का हो. बापरे, हे सगळं कल्पनाशक्तीच्या अगदी अपार पुढचं आहे.
पण आता बघा, मधुभाऊंना सायलीवर प्रेमाचा खूपच उमाळा आलेला आहे. म्हणजे त्यांना फार वाईट वाटतंय. त्यांनी जो निर्णय घेतलाय त्यामुळे सायलीला त्रास होणार आहे, त्यांना त्रास होणार आहे. आता ते सायली अशी झोपलेली असताना तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि खूप बापरे, हा सीन त्यांनी खूपच वेळ दाखवलाय प्रेक्षकांनो. म्हणजे झोपलेली सायली आणि रडताना मधुभाऊ खूप वेळ दाखवलेत त्यांनी. काय झालं प्रेक्षकांनो, हे जे इमोशनल सीन आहेत ना ते बघायला छान वाटतात, पण मधुभाऊंनी जी काही वागणूक दिली आहे ना सायलीला, ते मंगळसूत्र वगैरे, त्यामुळे ना मधुभाऊंची ही माया पण मला आता थोडी थोडी खोटी वाटायला लागली आहे. असो, पण मधुभाऊंना आता ते असह्य होतं की ते सायलीला लांब पाठवतायत आणि हा त्यांचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे त्यांना कळत नाहीये. पण त्यांनी ठरवलंय तर ठरवलंय. आता ते निघून जातात तिथून. मग सायली जागीच असते असं त्यांनी दाखवलं. आता ती खूप रडते सायली आणि मनातल्या मनात बोलत असते की अर्जुन सर, आता मी तुमच्यापासून खूप लांब निघून जाणार आहे. आपली शहरं जरी एकमेकांच्या जवळ असली तरी आपल्या दोघांमध्ये हजारो मैल अंतर असणार आहे. तुम्ही काळजी घ्या स्वतःची, कारण तुमची काळजी घ्यायला मी इथे कधीच नसेल. आणि एक्झॅक्टली सेम टायमिंगला अर्जुनला पण खूप वाईट वाटत असतं आणि तो त्याच्या बाजूला असलेल्या रिकाम्या उशीकडे बघतोय आणि सायलीला खूप मिस करतोय. आणि नेहमीप्रमाणे इथे सॅड सॉन्ग लावलंय त्यांनी, आपलं ठरलं तर मगचं, जे ऐकायला खूप गोड वाटतं. आता मध्येच सायली रडताना दाखवली आहे, मध्येच अर्जुन रडताना दाखवलाय. अर्जुन म्हणत असतो, आय मिस यू मिसेस सायली, मिस यू सो मच. तुम्ही या न परत माझ्याकडे, तुमची जागा इथे आहे, माझ्या शेजारी. पण कसलं काय आणि कसलं काय प्रेक्षकांनो, हा दुरावा अर्जुन सायलीला सहन होत नाहीये. पण सगळ्याच गोष्टी जर आपल्या हातात असत्या, म्हणजे माणसाच्या हातात असत्या, तर कंट्रोल करणं सगळं किती सोपं गेलं असतं ना. पण नाही, असं नाहीये. अर्जुन त्या उशीला खूप वेळ असं कुरवाळतो आणि म्हणत असतो, या ना मिसेस सायली, प्लीज या ना लवकर. आणि इथे त्यांनी पुन्हा TTMचं ते सॅड सॉन्ग प्ले केलंय, जे खरंच ऐकायला सुमधुर वाटतंय. आता ही कुसुम बिचारी शेवटचा प्रयत्न करून बघते मधुभाऊंना समजून सांगण्याचा. कुसुम मधुभाऊंच्या समोर अशी जाते, मधुभाऊ असतात टेन्शन मध्ये. आता कुसुम म्हणते, मधुभाऊ ते आता म्हणजे हिला हिम्मत नाहीये बोलायची. मधुभाऊ म्हणतात, जे काय बोलायचं ते बोलून टाक ना कुसुम. कुसुम म्हणते, नाही नाही मधुभाऊ, असं विशेष नाही बोलायचंय मला. मधुभाऊ म्हणतात, विशेष नाही बोलायचंय का? मग विचारायचंय का काही तुला मला? विचार ना मग. आता कुसुमला आलंय टेन्शन, कसं बोलावं यांच्याशी. मधुभाऊ म्हणतात, सायलीला तडकाफडकी मी कोल्हापूरला का पाठवतोय याचा जाब विचारायला आली आहेस का मला? विचार ना विचार. कुसुम शेवटी म्हणते, नाही हो मधुभाऊ, मी कशाला तुम्हाला जाब विचारू? मी कोण आहे तुम्हाला जाब वगैरे विचारणारी? तुम्ही जे काही कराल ते सायलीच्या भल्यासाठी कराल याची खात्री आहे मला. पण मला हे विचारायचं होतं की, आता कुसुम म्हणते की सायलीला कोल्हापूरवरनं आपण कसं घरी आणायचं. म्हणजे हे बोलताना ती जरा चाचरतीये बिचारी, कारण तिला जरा भीती वाटते की मधुभाऊ कसे रिॲक्ट होतील. आता तरी ती विचारतेच डेअरिंग करून, मधुभाऊ आपण सायलीला घरी कधी आणायचं कोल्हापूरवरनं? आता मधुभाऊ म्हणतात, सायलीला कधीच नाही, कदाचित कधीच नाही. हे बघ कुसुम, ती जर इथे राहिली तर तिच्या कल्याणापेक्षाही तिचं नुकसान अधिक होणार आहे. तिच्या कपाळावरचा डाग आता पुसला जाणारच नाहीये आणि ती अन्य शहरामध्ये गेली तर काही काळाने का होईना, पण तो डाग जरा फिकट होईल. कुसुम म्हणते, म्हणजे मधुभाऊ सायली कोल्हापुरात राहणार का कायमची? मधुभाऊ म्हणतात, हो. कुसुम म्हणते, अहो मधुभाऊ, असं कसं बोलताय तुम्ही? तिचं घर इथे आहे, तिची माणसं इथे आहेत, तुम्ही आणि मी इथे असणार आहे, पण तिला तुम्ही तिथे का पाठवताय मग? मधुभाऊ म्हणतात, आपण दोघं इथे असलो तरी शहरामध्ये अन्य लोक आहेत ना, आणि तसंही तिच्या मनामध्ये जो माणूस आहे त्याला जर तिला कायमचं तिच्या मनातून काढायचं असेल तर तिला अन्य शहरामध्ये जाणं भाग आहे. म्हणूनच मी तिला कोल्हापुरामध्ये पाठवतोय. मधुभाऊ इतका कठोर निर्णय घेताय. आता बिचारी ही कुसुम म्हणते, मधुभाऊ तुम्ही ह्याची कल्पना तिला दिली आहे का की ती इथे नाही येणार परत कधी? मधुभाऊ म्हणतात, सगळं काही सांगून सवरून करायची पद्धत आपल्या कुटुंबात आहे का कुसुम? हा टोमणा होता कुसुम. मधुभाऊ म्हणतात, असली जरी तशी पद्धत तरी मी जे ठरवलंय तेच होईल. सायलीला तिची मनमानी करता येणार नाही. आता मी जे ठरवलंय तेच होईल आणि ती माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही याची खात्री आहे मला. कुसुमला येते आता रडू. कुसुम म्हणते, मधुभाऊ तुम्ही हे सगळं करायची घाई करताय, असं नाही वाटत आहे का तुम्हाला?
मधुभाऊ म्हणतात, नाही, अजिबात नाही. कठोरपणे मला बदल करायची अत्यंत गरज आहे आणि तिचा बाप म्हणून मला तो हक्क आहे कुसुम. आणि आता कुसुम बिचारी चुप्पच बसते. मधुभाऊ म्हणतात पुढे की इथे जर माझी केस नसती तर मीही गेलो असतो तिच्यासोबत, पण आता तिला एकटीनेच नव्याने सुरुवात करणं भाग आहे. आता कुसुम म्हणते, मधुभाऊ पण तिला तिथे करमणार नाही आणि ती तिथे जाऊन काय करणार आहे? मग मधुभाऊ म्हणतात, मी दिनकरला सांगितलंय तिच्यासाठी नोकरी बघायला. एक गोष्ट मात्र पक्की आहे की अर्जुन सुभेदार ज्या शहरात राहतो त्या शहरात आता सायली राहणार नाहीये. अरे देवा, आता मात्र टेन्शनच आलं ना कुसुमला. आता कुसुम म्हणते, असं नका करू मधुभाऊ, अहो माझं ऐकून तरी घ्या. मधुभाऊ म्हणतात, कुसुम आता रात्र फार झालीये, मला झोपायला जायचंय आणि तूही झोप आता. उद्या सकाळी तुम्हाला लवकर जायचंय कोल्हापूरला, त्यामुळे आपण आता ही चर्चा इथेच थांबूयात. आता कुसुम विचार करते, नाही 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 नाही, असं व्हायला नको. काही झालं तरी मधुभाऊ सायलीला इथून कायमचं पाठवून देतात, असं झालंच नाही पाहिजे. हे सगळं खूपच चुकीचं होत आहे. कुसुमला तरी बिचारीला बरं डोक्यात सुचलं की अर्जुनला सांगावं. आता बघा प्रेक्षकांनो, कुसुमने तातडीने अर्जुनला कॉल केलाय. अर्जुन फोन बघून टेन्शन मध्ये येतो आणि जागा होतो. आणि आता अर्जुनने फोन उचललाय. कुसुम निरोप सांगते त्याला. अर्जुन म्हणतो, आधी काय झालं कुसुमताई, एवढ्या रात्री फोन केलात तुम्ही? मग ह्या कुसुमने सायलीचा निरोप थेटच दिलाय की मधुभाऊ उद्या सकाळच्या बसने सायलीला कोल्हापूरला पाठवताय आणि ते देखील कायमचं. हे ऐकल्यानंतर अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तो म्हणतो, काय काय असं का केलं? नाही म्हणजे इतकं अचानक का निर्णय घेतलाय मधुभाऊनी असा? मग कुसुम म्हणते, बस मी एवढंच सांगू शकते आणि ह्याच्या पुढे मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही. मी आता फोन ठेवते. आता अर्जुनच्या म्हणजे पायाखालची जमीन तर सरकलीच आहे, पण त्याच्या हातातला मोबाईल पण पडलाय. अरे देवा, आता पुढे काय? अर्जुनला एका क्षणाला असं वाटतंय प्रेक्षकांनो की आता आपल्या हातातले सगळे होप्स गेलेत, संपलेत. सायली आता कायमची निघून जाणार. म्हणून तो आता खूप ढसाढसा रडायला लागतो आणि आता तो खचलाय पूर्णपणे, असं म्हणायला हरकत नाहीये. पण आजच त्यांनी असं दाखवलंय की सायली निघाली आहे. आता प्रेक्षकांनो, मालिकेला थोडा थोडा वेग येतोय हे तितकंच खरं आहे. आता या दोघी जणी सकाळीच उठल्यात आणि देवाला नमस्कार वगैरे करतायत. सायली तयार झालीये जाण्यासाठी, पण तिच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड मोठं दुःख आहे. म्हणजे ती अगदी चालतीये, बोलतीये, पण तिच्या म्हणजे संवेदना राहिल्या नाहीये मनात, असं तिच्या चेहऱ्यावर जाणवतं प्रेक्षकांनो. काय जिवंत भूमिका वठवली आहे ना. तर आता सायली मधुभाऊंना नमस्कार करत म्हणते, येते मधुभाऊ, आणि ती नमस्कार करायसाठी खाली वागते. पण मधुभाऊ मात्र तिला काहीच रिस्पॉन्स देत नाहीत, म्हणजे काही आशीर्वाद देत नाही, काही नाही, थोडेसे मागे सरकतात पुन्हा. आता सायलीला ते जरा ऑड वाटतं. तरी सुद्धा सायली स्वतःच्या भावनांवर किती नियंत्रण ठेवणे नाही, ती फक्त मधुभाऊंकडे नुसती बघते. आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय सायलीच्या बघण्यावर. पण आता प्रेक्षकांनो, पुढे जास्ती एक्साइटमेंट आहे, म्हणजे बघायला मजा येणार आहे तुम्हाला. कारण आता सायली निघालेली आहे आणि तिकडनं अर्जुन पण यायला निघालेला असतो. पण आता चैतन्य त्याला जास्ती मोटिवेट करतो. अरे काय अर्जुन, मला वाटलं होतं तुझं प्रेम अगदी उदात्त आहे, हे असं प्रेम आहे का तुझं? असा वीक प्रेम करणारा माझा मित्र असूच शकत नाही. मग आता अर्जुन या चैतन्याच्या बोलण्यामुळे खूप असा प्रेरित होतो आणि म्हणतो, आता मी मधुभाऊंचा विचारच करणार नाही, ते चिडले तर चिडले, आता सरळ जातो आणि मिसेस सायलीना माझ्या मनातलं सगळं सांगून टाकतो. असा विचार करून आता अर्जुन सायलीला भेटायला निघालाय. पण सायली ऑलरेडी इकडून निघालेली आहे. आता तो सायलीच्या तिथे कॉलनीत गल्लीत कुठेतरी तो येतो आणि आता तिथे सायली जाते का थांबते, कुठे त्याला भेटते, म्हणजे आपल्याला प्रोमोमध्ये कळालंच आहे की आता सायलीला तो बस स्टँडवर पण शोधायला जातो आणि तिथे तो तिला प्रपोज करतो बस स्टँडवर. प्रेक्षकांनो, तुम्हाला जसा प्रश्न पडलाय तसा मलाही प्रश्न पडलाय की अर्जुन तर त्याचं प्रेम कबूल करतो, पण आता सायली पुन्हा तिचं प्रेम कबूल करायला किती भाव खाते किंवा किती वेळ घेते हे आपल्याला आता येणारा काळच सांगेल. पण आता बघूयात, या दोघांच्या चुकामुकीमध्येच आपल्याला ते खूप खेळवणार आहे. आता हा तिला शोधेल, म्हणजे बराच वेळ तिला शोधतच राहील, यांची चुकामुक होईल, असं ते बराच वेळ दाखवणार आहे. पण आता बघत राहू. आपल्याला तसंही या मालिकेवरती अत्यंत प्रेम आहे, त्यामुळे पाहत राहू. ठरलं प्रेक्षकांनो, रोजच्या प्रमाणे आजही सांगते की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काल घरोघरीचा रिव्ह्यू नाही जमला मला द्यायला, पर्सनल रिझन होते, पण आज मात्र मी नक्की देणार आहे. नक्की बघा आणि थोड्या वेळाने नवीन मालिकेचाही रिव्ह्यू एन्जॉय करा माझ्या आवाजामध्ये. आजचा भाग कसा वाटला TTMचा मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी नेहमीप्रमाणे वाट बघेन आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
कारण आता येत्या रविवारी महा एपिसोड आहे. तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे माझा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.